नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला अक्षय तृतीया स्पेशल कटाची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी सविस्तर दाखवत आहे. तुम्ही ती दाखवलेली रेसिपीची सर्व कृती फॉलो करून तुम्ही अशी कटाची चवदार आमटी बनवू शकता. चला तर मग मी आता त्यासाठी लागणारं साहित्य येथे मी येळवणी काढून ठेवलेलं आहे. हे 1 ग्लास येळवणी आहे. येळवणी आमटीसाठी खूप महत्त्वाचं असतं. हे येळवणी मी साईडला ठेवते आणि त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. कोथिंबिरीनंतर वाटणामध्ये काय काय लागतं ते दाखवते. धनेफूल, लसूण आणि मी हे इवेसूर घेतलेलं आहे, थोडंसं शेंगदाणे 2-4 आणि खोबरं. मला आमटी थोड्या प्रमाणात बनवायची आहे, मी त्यामुळे साहित्य थोडेच घेतलेले आहे. तुम्हाला जर आमटी भरपूर प्रमाणात बनवायची असली तर तुम्ही साहित्य भरपूर प्रमाणात घेऊ शकतात. आणि यासाठी भाजलेला कांदासुद्धा लागतो. मी कांदा अगोदरच भाजून घेतलेला आहे. चला तर मग मी घेतलेले साहित्य आता घेतलेले सर्व साहित्य भाजून घेऊ. तर सर्वप्रथम तव्यावर तेल टाकून घेऊ आणि त्यानंतर त्यात एक करून सर्व साहित्य भाजून घेऊ. तुम्ही ही कोणत्या प्रकारे आमटी बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडल्यास मला एक छानशी कमेंट करा. चला, मी आता घेतलेले सर्व साहित्य एक करून त्यात भाजून घेते. मी सर्वप्रथम खोबरं टाकलं. खोबरं लवकरच भाजते, त्यामुळे खोबरं लवकर भाजून काढून घ्यायचे. खोबरं आपलं किती छान भाजलेलं आहे. आता यानंतर मी सर्व साहित्य एक करून भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही तेवढे माझे व्हिडिओ कोठेहून बघता ते कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला, आता मी धनेफूल, त्यात 2-3 लवंगा मिरे ही घेतलेले आहेत, ते भाजून घेऊ. लवंगा मिरे तेलात टाकल्यानंतर फुटतात, त्यामुळे थोडे साईडला होऊनच भाजून घ्यायचे. खोबरं साईडला ओढून ठेवले की त्यातले सर्व तेल निथळून जाते. मी तोपर्यंत धनेफूल भाजून घेत आहे. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाही तर आपलं लवकर करपून जाते. मी घेतलेले सर्व साहित्य भाजून घेतले. मी कांदा चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे. आता तो एकदा तव्यावर परतून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. पहा, आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. आता मी हे वाटण थोडेसे थंड होऊ देते आणि नंतर मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्हाला दाखवते. तुम्हीही तुमच्याकडे कोणत्या प्रकारची आमटी करतात. मी हे वाटण मिक्सरला फिरवले, परंतु एखाद्या दिवशी मी पाट्यावर वाटते. पाट्यावर वाटल्यानंतर तर चव अप्रतिम लागते. चला तर मग मी आता वाटण मिक्सरला फिरवून घेतले आहे आणि आता एक पातेले गरम करायला ठेवू आणि त्यात थोडेसे तेल घालून घेऊ. तुम्हाला हवे तितके तेल घालू शकता. मी थोडे तेल घातले आहे, कारण मला आमटी एकदम थोडी बनवायची आहे. एखाद ग्लासभर आमटी पुरेशी होती. चला, आता मी त्यात थोडीशी मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की आपण त्यात येळवणी घालून घेऊ किंवा वाटण घालू. आधी वाटण घालू आणि नंतर येळवणी घालू. लसूण खोबरे ते घालून घेऊ आणि चांगलं छान असं परतून घेऊ. नंतर मी त्यात येळवणी मसाले घालणार आहे. सर्वप्रथम मी त्याला छान परतून घेते आणि गॅसची फ्लेम कमी करते. इथे मी लाल अंबारी चटपट मसाला वापरत आहे. त्यानंतर थोडेसे लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घ्यायचा. पुन्हा मिक्स करायची. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कारण आपला मसाला टाकल्यानंतर तो करपू शकतो आणि तुमच्या चवीपुरतं तिखट टाकू शकता. मी इथे भुर्की टाकलेली आहे, घरीच बनवलेली भुर्की आहे. पहा, आता आपलं किती छान वाटण आणि ते तळून निघलेलं आहे. तळसून निघले की त्यात आपण घेतलेली येळवणी घालून घेऊ. येळवणीला त्याची फोडणी दिली की आपल्या आमटीची चव एकदम अप्रतिम येते. हे मात्र लक्षात ठेवायचे. कधीही परतल्यानंतर त्यात येळवणी टाकून घ्यायची आणि नंतर पाहायची चव किती छान येते. चला, आता मी त्यात घेतलेला इसूरही थोड्या प्रमाणात घालून टाकते आणि नंतर तुम्हाला दाखवते. मी घेतलेला इसूर त्यात टाकून घेतला आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. वाटणही त्यात टाकून घेते. वाटण आपलं शिल्लक राहिलं होते, मी ते सर्व वाटण त्या आमटीत टाकून घेतले आणि आता थोडेसे आपले हवे तितके पाणी टाकून घेऊ. पाणी शिल्लक टाकायचं नाही, कारण येळवणी आमटीत टाकल्यानंतर आमटी पातळ होते. चला, आता मी घेतलेले सर्व साहित्य त्यात टाकून घेतले आणि आता साधारणपणे 2-3 मिनटं आपण शिजवून घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही शेतीवाली गृहिणीचे व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर शेतीवाली गृहिणीचे व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं असतं. आता त्याच्यात आपण वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेऊ आणि नंतर आमटी उकळल्यानंतर आपण त्यात चवीपुरते मीठ टाकणार आहे. तुम्ही हवं तर अगोदरही टाकू शकता.
कुणी याला लसूण चिरूनही फोडणी देते, त्यानेही छान चव लागते. परंतु मी इथे साधी आणि सिंपल आमटी करून दाखवत आहे. तुम्हाला माझी कटाची आमटी कशी वाटली ही नक्की सांगा. चला भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. ऊन भरपूर वाढत आहे. आता अक्षय तृतीया आहे ना, आणि आता आपण उकाळल्यानंतर त्यात थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घेऊ. पहा आपल्या आमटीला किती सुरेख आणि अप्रतिम रंग आलेला आहे. तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि चला भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे.